7वा दिवस. नकारात्मक विचार नाकारणारी जादू. आपल्या जीवनातून नकारात्मक विचार हद्दपार करण्यासाठी कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थिती सारखीच कृतज्ञ असते. कृतज्ञ व्यक्तीला ह्या सर्व परिस्थिती कशा असतात? सारख्याच कृतज्ञ असतात. नातेसंबंधात काही वाद निर्माण झाले असतील, आर्थिक ताण आला असेल, तब्येत बरी नसेल किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील, तर यापैकी कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवण्याचं कारण म्हणजे दीर्घकाळ कृतज्ञता व्यक्त न करणे. आणि मी तुम्हाला अगदी शुअरली सांगू शकतो, खात्री देऊन, की बरोबर 21 दिवसानंतर जे काही तुम्ही हे सेशन किंवा परिश्रम घेत आहात ना स्वतःवर, याचे परिणाम तुम्हाला अगदी 21व्या दिवसापर्यंत उजागर व्हायला सुरुवात होईल. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ नसू तर नकळतपणे आपण त्या घडणारच असे गृहीत धरलेलं असतं. गोष्टी अशा घडणारच असे मानणे हे नकारात्मकतेचे सर्वात मोठे कारण आहे. गोष्टी अशा घडणारच या गृहीतकामध्ये आपण गृहीत धरतो ना, हे असंच आहे. आपण त्याबद्दल धन्यवाद देत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारी जादू आपण थांबवतो. दुसऱ्याचे आभार मानल्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होत राहते. या उलट गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं की आपल्या आयुष्यातील गोष्टी सातत्याने कमी व्हायला लागतात. तुमची तब्येत जेव्हा चांगली असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असता का? का तुम्ही जरा आजारी पडलात किंवा तुम्हाला काही लागलं तरच तुम्हाला तुमच्या आरोग्याची जाणीव होते? तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रत्येक दिवशी कृतज्ञ असता का? की जेव्हा नोकर कपात करणार आहे म्हणजे मॅनपॉवर कमी करतात अशी बातमी कानावर येते तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं. तुमचा पगार किंवा वेतन मिळालं की प्रत्येक वेळी तुम्ही कृतज्ञ असता का? की ते तुम्ही गृहीत धरता पगार तर काय होतोच, असं नाही म्हणायचं. जो पगार, जी सॅलरी, इवन जेवढी पण सॅलरी तुम्हाला मिळत आहे त्याच्यासाठी हे बघा, छोटा पैसा छोटा पैसा नसतो. पैसा पैसाच असतो. मग तो छोटा असेल किंवा मोठा असेल, परंतु त्या छोट्या रुपयांसाठी सुद्धा, 10 रुपयांसाठी सुद्धा, 100 रुपयांसाठी सुद्धा अंतर्मनातून काय पाहिजे? कृतज्ञता पाहिजे. सगळं काही सुरळीत चाललं असेल तर तुम्ही कुटुंबातल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञ व्यक्त करता का? की काही अडचणी आल्या तरच त्यांच्याबद्दल इतरांजवळ बोलता? घरातील कुटुंबांविषयी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुमची मोटार गाडी जेव्हा व्यवस्थित चालत असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता का? की ती जेव्हा बंद पडते तेव्हाच तिच्याबद्दल तुम्ही विचार करता? म्हणून ज्या घरात आपण राहत आहोत, जी वाहनं आपल्याकडे आहेत ट्रान्सपोर्टेशनसाठी, अ, त्याच्यासाठी सुद्धा कृतज्ञता, आभार व्यक्त करायला हवा. इवन शेजाऱ्यांसाठी सुद्धा आभार व्यक्त करायला हवा. आप्तस्वकीयांसाठी सुद्धा आभार व्यक्त करायला हवा. प्रत्येक दिवशी तुम्ही जिवंत आहात याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता की आयुष्याला तुम्ही गृहीतच धरलेलं आहे? गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं की त्याचा परिणाम म्हणजे नकारात्मक विचार आणि शब्द आपल्या मनात यायला लागतात आणि आपण तक्रार करायला लागतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का आपण तक्रार करायला लागलो की तक्रार करण्यासारख्या आणखी गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करणारच. तुम्ही जर हवामानाबद्दल, वाहतुकीबद्दल, तुमच्या साहेबांबद्दल, तुमच्या जोडीदाराविषयी, तुमच्या कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल, अनोळखी व्यक्तीविषयी, रांगेत उभं राहण्याबद्दल, विलंबाबद्दल, अर्थव्यवस्थेविषयी, एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी किंवा कंपनीच्या सेवेबद्दल तक्रार करत असाल तर तुम्हाला कृतज्ञता नाही आणि तुमच्या या तक्रारखोर स्वभावामुळे प्रत्येक तक्रारागणिक तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण होण्यापासून आणखी दूर 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 लोटत राहतात. तुमच्या लक्षात आलं असेल की नकारात्मक विचार आणि शब्दांमुळे, तक्रारखोर स्वभावामुळे आणि गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरल्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टी घडणंच बंद होऊ लागतं. काहीतरी मोठ्या प्रमाणावर बिनसतं आणि काही गोष्टी मनासारख्या घडत नाही. याचा अर्थ हे तुमच्याही नकळत तुम्ही पुरेसे कृतज्ञ नसल्यामुळे हे घडलं असावं. तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही नकारात्मक असणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही कोणावर टीका करणं किंवा कोणाला दोष देणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं
शक्यच नाही. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल तर कृतज्ञतेमुळे तिच्या जादूमयरित्या बदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. धुरांचं वलय जसं हवेत विरून जातं तशी नकारात्मक परिस्थिती अदृश्य होईल, अगदी जादू झाल्यासारखी. अगदी अवघड असलं तरी सर्वात प्रथम तुम्हाला नकारात्मक परिस्थितीत आपण कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल याचाच शोध घ्यावा लागेल. तुमच्या कृतज्ञतेमुळे प्रत्येक नकारात्मक परिस्थिती जादूनं बदलणार हे तुम्हाला माहीत असल्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असली तरी कृतज्ञता वाटू शकेल असं काहीतरी तुम्हाला नक्कीच सापडेल. जीवनातील खरी जादू कळल्यामुळेच वॉल्ट डिस्ने यांनी त्यांच्या पॉलियाना चित्रपटात हे कसं करता येईल हे दाखवलं आहे. वॉल्ट डिस्ने यांचा 1960 मध्ये प्रदर्शित झालेला पॉलियाना या चित्रपटात त्यांनी द ग्लॅड गेम आनंदी खेळ दाखवला आहे. त्यांचा मी लहान असताना माझ्या मनात खोलवर परिणाम झाला. माझ्या बालपणी आणि कुमार अवस्थेत, तरुण्य अवस्थेत ग्लॅड गेम मी कायम खेळायचो. या खेळामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत, विशेषतः नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध तुम्ही घ्यायचा आहे. नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा गोष्टींचा किंवा खरं तर कृतज्ञता वाटेल अशा गोष्टींचा शोध घेत असताना त्याच्यातूनच सुटण्याचा मार्ग आपल्याला दिसू लागतो. वॉल्ट डिस्ने यांनी कृतज्ञतेची जादुई शक्ती पॉलियानामध्ये दाखवली आणि त्याआधी हजारो वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी यांचा जादूमय शक्तीचा वापर कसा करायचा हे सांगितलं आहे. ते म्हणतात, चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो नसलो तरी थोडंफार शिकलो व थोडंही शिकलो नसतो तर आपण आजारी तर पडलो नाही आणि आजारी पडलो असलो तरी मेलो नाही. म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहूया. गौतम बुद्ध. चला बुद्धांच्या या शब्दांमधून तुम्ही प्रेरणा घ्या आणि आज तुमच्या आयुष्यातील तुम्हाला सर्वात आधी सोडवणं गरजेचं आहे अशा समस्याची किंवा नकारात्मक घटनेची निवड करा आणि कृतज्ञ वाटेल अशा 10 गोष्टींचा शोध घ्या. सुरुवातीला ही कृती आचरणात आणणं हे एक आव्हान ठरू शकतं याची मला जाणीव आहे. पण बुद्धांनी ते कसं करायचं याचाही मार्ग दाखवला आहे. या 10 गोष्टींची तुमच्या कम्प्युटरवर किंवा वहीमध्ये नोंद करा. उदाहरणार्थ, तुम्ही जर बेकार असाल म्हणजे काम नसेल, ही तुमची समस्या आहे असे गृहीत धरू आणि तुम्ही खूप खूप प्रयत्न करीत राहून पण ही अजून तुम्हाला काम मिळत नाही. या परिस्थितीत जादूने बदल घडवून आणायचं तर तुम्हाला अगदी मन एकाग्र करून कृतज्ञतेचं आचरण करावं लागेल. अशा वेळी तुम्हाला काय म्हणता येईल याची काही उदाहरणं पुढे देत आहोत. या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येतो याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मोकळा वेळ मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मी बराच काळ काम केलं आहे. त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मी बेरोजगार झालो आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बाहेर खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि दर दिवशी नवनवीन नोकऱ्या निर्माण होत आहे. याबद्दल मी कृतज्ञ आहे. नव्या कामांसाठी अर्ज कसे करायचे, मुलाखती, इंटरव्ह्यू कशा द्यायच्या हे आता मला माहीत आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझी तब्येत मला साथ देत आहे आणि अजूनही मी काम करू शकेल याबद्दल मी कृतज्ञ आहे. कुटुंबाने या काळात मला जे प्रोत्साहन आणि आधार दिला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मिळालेल्या विश्रांतीबद्दल मी कृतज्ञ आहे. मला त्याची खरोखरच गरज होती. नोकरी गमावल्यामुळं तिचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व होतं हे मला कळालं. आतापर्यंत कामाचं हे महत्त्व मला कधीच जाणवलं नव्हतं. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बेरोजगार व्यक्तीने अशी कृतज्ञता व्यक्त केल्याचा परिणाम इतर परिस्थितीही त्याच्याकडे आकर्षित होण्यात येईल. यामुळे त्याच्या सध्याच्या परिस्थितीत जादूमयरित्या बदल व्हायलाच हवा. तसा तो होईलच. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीपेक्षा कृतज्ञतेची ताकद मोठी आहे आणि नकारात्मक परिस्थिती बदलता येऊ शकण्याचे अमर्यादित मार्ग आहे. यासाठी तुम्हाला कृतज्ञतेचे आचरण करायला लागेल आणि मग पहा काय जादू घडते ते. आपण आता एक दुसरं उदाहरण घेऊया. मुलाचे त्याच्या वडिलांबरोबर तितके चांगले संबंध नाहीत. या नात्यांमुळे एकमेकांना त्रास होत आहे. आपण काही केलं तरी वडिलांना ते कधीही चांगलं वाटतच नाही अशी मुलाची भावना आहे. माझ्या आयुष्यात मग याच्यात
याच्यावर उपाय काय आहे हे एक उदाहरण आहे. काय काय करायचंय? माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध हे खरोखरच चांगले आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. स्वतःला जे शिक्षण मिळालं नाही ते शिक्षण मला मिळावे यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय कष्ट केले, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचाच आमच्या कुटुंबाला आधार होता. आमचं कुटुंब चालवण्यासाठी वडिलांनी किती कठोर परिश्रम घ्यावे लागले आणि पैसा खर्च करावा लागला याची मला लहानपणी कल्पनाच नव्हती. त्याबद्दल मी आता वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मी लहान असताना प्रत्येक सुट्टीच्या दिवशी ते मला गार्डन खेळण्यासाठी घेऊन जायचे. त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे वडील पूर्वी खूप कडक होते, पण आता मात्र ते तसे वागत नाही. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्याबद्दल त्यांनी खूप काळजी वाटायची म्हणून ते माझ्याशी कडक वागायचे. त्यांना ही जी माझ्याविषयी काळजी वाटते त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आणि वडिलांच्या नात्यातून मला माझ्या मुलांशी वागताना लागणारा कनवाळूपणा, दयाळूपणा, अधिक समजूतदारपणा शिकता येतो. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपली मुलं वाढवताना ती आनंदी आणि आत्मविश्वास पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं किती महत्वाचं असतं हे मी माझ्या वडिलांकडूनच शिकलो. त्याबद्दल त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी जेव्हा माझ्या वडिलांबरोबर हसतो तेव्हा मला खरोखरच कृतज्ञता आणि धन्य वाटतं. काही लोकांना असं कधीच हसता येत नाही, कारण त्यांना वडील नसतात. तर काही जणांचे वडील लवकर मरण पावतात. त्यांनाही वडिलांबरोबर परत कधी हसण्याची संधी मिळत नाही. मला वडील आहेत याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. कारण जसा कठीण कालखंड होता तसा आनंदाचा चांगला काळही होता आणि यापुढेही माझ्या वडिलांबरोबर मला चांगला काळ मिळणार आहे. मुलाने वडिलांबद्दल जर अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तर परिणामी त्यांच्या नात्यात आणखी सुधारणा घडून येईल. मुलाने जेव्हा वेगळ्या पद्धतीने वडिलांबद्दल विचार केला, त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा लगेचच वडिलांकडून चांगल्या गोष्टी त्यानं घेतल्या आहेत हे त्याला आठवायला लागतं. मुलगा जरी मनातल्या मनात ही कृतज्ञता व्यक्त करत असला तरी उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या पातळीवर मुलाच्या कृतज्ञतेचा जादुई परिणाम होईल आणि या वडिलांच्या नातेसंबंधांवर झाल्याचे दिसून येईल. मुलामध्ये ही कृतज्ञता कायम राहिली तर आकर्षणाच्या नियमानुसार वडिलांबरोबरच्या त्यांच्या परिस्थितीत चांगला बदल घडून यायलाच हवा आणि लगेचच त्यांच्या नातेसंबंधात सुधारणा घडून यायला सुरुवात व्हायला हवी. लक्षात ठेवा, तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने तुमची कृतज्ञता काम करत असते. कृतज्ञतेचे आचरण केल्यानंतर त्या परिस्थितीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत. एकदा का कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करायला लागली की तुम्हाला वाटणाऱ्या भावनांमध्ये बदल होतो. हा पहिला पुरावा लगेचच तुम्हाला दिसून येतो. म्हणूनच कृतज्ञतेच्या या शक्तीबद्दल तुम्हाला चांगलं वाटायला लागलं की परिस्थिती सुधारणा व्हायला लागणार आणि प्रश्नांची उत्तर तुमच्या दृष्टीपथात येणार हे तुम्हाला कळून चुकतं. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा असेल तर तुमच्या आतून, मनातून तुम्हाला चांगलं वाटत नाही तोपर्यंत कृतज्ञतेवर मन एकाग्र करणं हेच त्याचं उत्तर आहे. त्यानंतरच बाहेरच्या जगात जादू तिची किमया कशी करते हे तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टींची लेखी यादी करताना ती खालील पद्धतीने लिहा. प्रत्येक गोष्ट लिहिताना मी कृतज्ञ आहे कारण किंवा मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण प्रत्येक वाक्यात कारण लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला जर वॉल्ट डिस्नी ज्या पद्धतीने कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरली तशी ती वापरणं सोपं वाटत असेल तर त्या पद्धतीने लिहा. मला आनंद वाटतो कारण आणि मग ती कारणं लिहा सगळी. हीच आहे कृतज्ञता. एकदा का तुम्हाला ज्याविषयी कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टी तुम्ही लिहून काढल्या की नकारात्मकतेतून बाहेर येण्याच्या जादूच्या मार्गाची कृती संपवायच्या आधी उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहा. आणि निदान फक्त आजचा दिवस तरी काहीही नकारात्मक न बोलता घालवण्याचा प्रयत्न करा. खरोखरच आज जर पूर्ण दिवस नाही करता येत तर काही तास तरी स्वतःला सांगा की आता काहीही झालं, अगदी अगदी दूध ओतू गेलं, गॅस बंद करायचा राहिला, पाणी सांडलं किंवा तेल सांडलं, काही झालं तरी सुद्धा मी रागवणार नाही.
मग काय करणार? माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणार आणि म्हणेल, ओके, काही हरकत नाही. ज्या साध्या साध्या गोष्टींमुळे घरात चिडचिड होते, त्यासाठी हे तुम्ही करून पहा. हे अवघड वाटू शकतं, पण बघा, प्रश्न फक्त एका दिवसाचाच तर आहे. हे करण्यामागचं कारण असं, की आपल्यापैकी बहुसंख्य जणांना आपण किती नकारात्मक बोलतो याचा अंदाज नसतो. या दिवसभरात तुम्ही जर शब्दांवर लक्ष ठेवाल, तर तुम्हाला त्याची कल्पना येईल. लक्षात ठेवा, नकारात्मकता आणि तक्रारखोरपणा यामुळेच अशा आणखी गोष्टी आपल्या वाटेला येतात. अशा वेळेस तुम्ही काय बोलत आहात याची जर तुम्हाला जाणीव असेल, तर तुम्ही थांबू शकता आणि आपण जे बोलणार आहोत, म्हणजे पॉज घ्यायचा. पॉज बोलण्यापूर्वी इमिजिएटली कुणी काही जर बोललं, त्वरित उत्तर द्यायचं नाही. पहिलं अंतर्मनात, जसं रेडिओ किंवा MP3 वर पॉज बटन असतो ना, तसं पॉज दाबायचा आणि विचार करायचा आपण काय बोलत आहोत. लक्षात ठेवा, नकारात्मकता आणि तक्रारखोरपणा यामुळे तशाच आणखी गोष्टी आपल्या वाटेला येतात. अशा वेळी तुम्ही काय बोलत आहात याची जर तुम्हाला जाणीव असेल, तर तुम्ही थांबू शकता आणि आपण जे बोलणार आहोत त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करू शकता. तुम्ही जर नकारात्मक विचार करत आहात किंवा बोलत आहात असं जर तुमच्या लक्षात आलं, तर अशा वेळी वापरण्याची एक जादूची लाईफलाईन, नकारात्मक बोलणं सुरू होते असं वाटलं, की त्या क्षणी थांबवा आणि म्हणा, पण डॅश डॅश, पण यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे असं मला म्हणायचं आहे. नकारात्मकतेची यादी सुरू झाली की त्यात सुद्धा काही पॉझिटिव्ह पॉइंट असतील, ते पॉइंट शोधा. एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपण नकारात्मक बोलत असू, त्यावेळेस सुद्धा मी लगेच इमिजिएटली म्हणतो, नाही, पण त्या व्यक्तीने काम खूप चांगलं केलं, तो प्रामाणिक होता, त्याच्या हृदयापासून त्याने काम केलं, हे जे आपण आठवतो, याच्याने ती नकारात्मकता कमी होते. तुम्हाला कशासाठी कृतज्ञ वाटतं हे सांगून वाक्य पूर्ण करा. ही जादूची जीवन रेखा सतत तुमच्या बरोबर असू द्या आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची गरज असेल, जरुरी असेल, तेव्हा तेव्हा त्याचा वापर करा. आणि भविष्यातही जेव्हा कधी अगदी लहानशी जरी समस्या आली किंवा कठीण परिस्थिती निर्माण झाली, तर लक्षात ठेवा, हे विझत चाललेले निखारे पुन्हा भडकून आग निर्माण होण्याच्या आत कृतज्ञतेच्या मदतीने, कृतज्ञतेच्या पाण्याने ते विझवून टाका. त्याच वेळी जादूनं तुमचं आयुष्य उजळवून टाका. आता जादूची कृती क्रमांक 7, नकारात्मक विचार नाकारणारी जादू. तुमच्या वरदानांची मोजतात करा. जे आपलं ठरलंय की सकाळी उठल्यानंतर 10 वरदानांची मोजणी करायची आहे. सकाळी करा, दिवसभरात म्हणजे पहाटेच्या वेळी करा, सकाळी करा. 10 वरदानांची यादी करा. तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञ का वाटतं ते लिहा. पुन्हा एकदा तुमची यादी वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर जेवढी म्हणून कृतज्ञता त्याबद्दल वाटेल तेवढी वाटू द्या आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. तुमच्या आयुष्यात सर्वात आधी सोडवावीशी वाटणारी अगदी महत्त्वाची समस्या किंवा नकारात्मक प्रसंगाची निवड करा. त्या नकारात्मक प्रसंगाबाबत 10 गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. आणि या यादीच्या शेवटी लिहा, उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. फक्त आजच्या दिवसापुरतं काही नकारात्मक न बोलण्याचा निश्चय करा. तुम्ही काही नकारात्मक विचार करत आहात किंवा बोलत आहात असं तुमच्या लक्षात आलं, तर लगेचच लाईफलाईनचा उपयोग करा आणि त्या व्यक्तीच्या सकारात्मक गुणांना, पॉइंट्सना आठवण्याचा प्रयत्न करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या. कृतज्ञतेचा दगड आपण पहिल्या धड्यात शिकलो होतो. कृतज्ञतेचा दगड हातात घ्या आणि आज दिवसभरात काय काय चांगलं झालं त्याचं स्मरण करा. ते प्रतीक आहे. तो दगड ज्या ज्या वेळेस तुम्ही पाहाल, रुद्राक्ष किंवा असं कुठलंही मूल्यवान माणिक, मोती, रत्न जे पण तुमच्या जवळ असेल, पण ते थोडंसं पाहिजे असं हातात ज्याचा फिलिंग येईल. गॅनोडर्मा पण घेऊ शकता तुम्ही, राईट? आणि त्याला पाहून कृतज्ञता व्यक्त करा आणि सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आज जीवनभरात घडलेल्या त्यांच्यासाठी आभार व्यक्त करा. तर आता आपण एक प्रॅक्टिस करणार आहोत. त्याच्या आधी एक छोटासा व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा आहे. अजून आपल्याकडे आहे थोडासा वेळ. हा, ओके, इथे आपण आता थांबूया.